नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी कोल्हापुरातून आलेली, कारण कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरून आता वाद निर्माण झालाय. मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्तानं पोस्टर लावण्यात आले होते आणि ज्यामध्ये मुश्रीफांचं नाव रामासोबत जोडल्यानं भाजपनं जोरदार टीका केली आहे. भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात मोर्चा काढलाय आणि ते मुश्रीफ यांची कागल पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत अशी ही माहिती सध्या कळतेय. त्यामुळे कोल्हापुरातून आलेली आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. वाढदिवसाच्या पोस्टरचं निमित्त ठरलंय आणि या संदर्भात नेमकं काय घडतंय ते जाणून घेऊयात. ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, नेमकं काय झालंय आणि ज्याच्यामुळे पोलिसांकडे तक्रार करण्याची वेळ आलेली आहे, ज्याच्यामुळे घाटगेंनी हा पवित्रा घेतलाय? ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आपला वाढदिवस आहे ते नेहमी रामनवमी या दिवशी साजरा करत असतात आणि या वाढदिवसाला त्यांनी एक जाहिरात दिली होती आणि या जाहिरातीमध्ये त्यांनी आपल्या नावामध्ये राम असा उल्लेख असल्याचं ही जाहिरात प्रसारित केली होती आणि या जाहिरातीवरती भाजपनं आक्षेप घेतलेला आहे. प्रभू श्रीराम यांचा एकेरी उल्लेख या जाहिरातीमध्ये केल्याचा त्यांचा आरोप आहे. खरं तर हा उल्लेख अशा पद्धतीनं हसन मुश्रीफ यांच्याकडून होणे चुकीचा असल्याचा आरोप आहे आणि त्या आरोपावरून भाजपे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे आक्रमक झालेले आहेत. त्यांनी आज कागल पोलीस ठाण्यावरती या संदर्भात मोर्चा काढलेला आहे आणि ते तक्रार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात देण्यासाठी कागल पोलीस ठाण्याकडे रवाना झालेले आहेत. एकूणच पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूला हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते सुद्धा आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत. ते सुद्धा कागलमध्ये एका चौकात जमलेले आहेत ते आणि त्यांनी सुद्धा हसन मुश्रीफ यांची बाजू घेत समरजित राजे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केलेली. समरजित राजे केवळ राजकारणासाठी श्रीरामाचा वापर करत असल्याची टीका आहे ती त्या मुश्रीफ गटाकडून करण्यात येते. मात्र दुसऱ्या बाजूला समरजित राजे हे आक्रमक झालेले आहेत आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ते तक्रार दाखल करण्यासाठी आता पोलीस ठाण्याकडे रवाने झाले आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीमध्ये येत्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही. मात्र या दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यामुळे कागलमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे ती पाहायला मिळते. धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीबद्दल. मुश्रीफ यांच्या पोस्टरवरून या नव्या वादाला सुरुवात झाली आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार समरजित घाटगे आता मुश्रीफांविरोधात त्यांनी मोर्चा काढला, ज्याची दृश्य आपण बघितली आणि काही वेळातच ते हसन मुश्रीफ यांची कागल पोलिसात तक्रार दाखल करतायत अशी ही माहिती सध्या मिळते. कोल्हापुरातून ही बातमी आपण बघितली. पुढची बातमी आपण बघणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याचं कळत आहे. दूरध्वनीवरून त्यांनी या सगळ्यांसोबत चर्चा केली, ज्यामध्ये दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, केरळ, झारखंड, तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी फोनवरून चर्चा केल्याचं कळत आहे. हे सर्वजण या महिन्याच्या शेवटी दिल्लीत एकत्र येऊन भेटणार आहेत. केंद्रातील भाजप सरकार विरोधात आघाडी उभारण्याचा पवारांकडून प्रयत्न केला जातोय. विशेष म्हणजे काँग्रेस शासित राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांसोबत अजून चर्चा झाली नाही असं कळतंय, पण यूपीए वगळून नवी आघाडी उभारण्याचा प्रयत्न पवारांकडून यामुळे सुरू आहे का असा प्रश्न देखील यामुळे उपस्थित होतो आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये ही बैठक होणार असल्याची माहिती कळते आणि त्यामुळे विरोधकांची एकमोट करण्याची गरज आता आहे का आणि त्या दृष्टीनं कशा रीतीनं प्रयत्न सुरू आहेत, ही आघाडी उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे का अशा पद्धतीची चर्चा सध्या सुरू आहे. आणि या संदर्भात आपण अधिक प्रतिक्रिया घेणार आहोत. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आता आपल्या सोबत आहेत. अतुलजी, तुम्ही बातमी बघितली असेल की त्यांनी या 11 मुख्यमंत्र्यांशी तर संवाद साधलाय, पण ज्याच्यामध्ये असं म्हणता येईल का की काँग्रेस शासित राज्यांचा यामध्ये समावेश नाही आणि काँग्रेसला वगळून एक नवीन मोठ बांधण्याचा राजकारणातल्या सगळ्यात मोठ्या नेत्याचा हा प्रयत्न असू शकतो? मला असं वाटतं की या सगळ्या ज्या बातम्या आहे या कुठेतरी मीडियामध्ये मिसयूज प्ले केल्या जातात आहे. शरद पवार साहेबांनी अनेक वेळा सांगितलं आणि आता परवा सुद्धा ते बोलले होते की काँग्रेस शिवाय आपण विरोधी पक्ष इथे उभा करू शकत नाही भाजपला, हे स्पष्टपणे पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. आता पवार साहेब या देशातले ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचा जो एवढा 50 वर्षाचा जो अनुभव आहे त्या अनुषंगाने ते जर बोलले असतील तर हरकत नाही, पण काँग्रेसशी बोलायचं असेल तर आमच्या वरिष्ठ नेत्या आमच्या अध्यक्षा ज्या आहे सन्माननीय सोनियाजी गांधी त्यांच्याशीच बोलतील ना ते. त्यामुळे या सगळ्या ज्या चर्चा सुरू आहे, या जे वातावरण देशामधलं भाजपने दूषित केलेलं आहे, मूळ मुद्द्यांपासून लोकांना भरकटवून धर्मांध करण्याचा जो देशाला प्रयत्न सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये पवार साहेब काम करत आहे, काँग्रेसही काम करत आहेत. तर त्यामुळे त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की जे काही उभं करावं लागेल ते काँग्रेसच्या नेतृत्वातच उभं करावं लागेल विरोधाचं. संपूर्ण देशभरामध्ये अस्तित्व असलेला काँग्रेस पक्षच आहे. इतकी स्पष्ट भूमिका सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये किंतुपर्यंत बसण्याचं काहीच कारण नाही. आपण इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणे ज्याच्यामध्ये काही काँग्रेस नेत्यांचा समावेश नसेल तर या चर्चेला नक्कीच बळ मिळतं असं वाटत नाही, किंवा अशा चर्चा नक्कीच त्याच्यामुळे सुरू होतात असं वाटत नाही?
नाही, अजिबातच नाही ना. आता स्टॅलिन जे आहे ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी बोलावं लागेल. ममता बॅनर्जी जे आहे ते त्यांच्या पक्षाच्या प्रमुख आहेत, त्यांच्याशी बोलावं लागेल. बिजू पटनायक जे आहे ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी बोलावं लागेल. काँग्रेसचा जिथपर्यंत प्रश्न आहे, काँग्रेसशी बोलायचं असेल तर ते आमच्या सर्वोच्च नेत्या सोनियाजी गांधी यांच्याशी बोलावं लागेल. त्यामुळे याच्यामधला हा जो राजकीय फरक आहे, पक्षाचे प्रमुख कोण आहे, हा महत्वाचा आहे. धन्यवाद अतुलजी, तुम्ही या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आता आपण महत्त्वाची बातमी बघितली. शरद पवार यांनी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधलेला आहे आणि ज्याच्यामध्ये आपण आता ज्याचा उल्लेख केला त्या दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, केरळ, झारखंड, तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी फोनवरून चर्चा केल्याचं कळतंय. काँग्रेसला वगळून ही नवीन मोड बांधण्याचा प्रयत्न आहे का, तर याचं उत्तर काँग्रेसचे मुख्य वक्ते अतुल लोंढे यांनी नाही असं दिलंय. आणि त्या बातमी आहे महाराष्ट्रासाठी महत्त्वाची, कारण समृद्धी महामार्गासंदर्भातली ही एक मोठी बातमी आहे. त्या 2 तारखेला म्हणजे 2 मेला समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. न्यूज 18 लोकमतला ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा यानंतर सुरू होतोय. हा समृद्धी महामार्ग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ते जेव्हा सत्ता काळात होते तेव्हा त्यांनी त्याचा पाठपुरावा केला होता. त्यांच्या सरकारच्या काळात या महामार्गाचं काम सुरू झालं होतं. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होतंय. 2 मेला समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. लवकरच या महामार्गाचं नागपूर ते सेलू बाजारपर्यंत आपण मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते याचा शुभारंभ करणार आहोत. जवळपास 210 किलोमीटरचा हा महामार्ग लोकांसाठी खुला होईल आणि खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांना, प्रवाशांना याचा फायदा होईल. जालना ते शिर्डी दरम्यान सुद्धा हा महामार्ग तयार झालाय सर. हो बिलकुल, त्याच्यामध्ये पुढच्या महिन्याभरामध्ये तो देखील पुढचा जो आहे शिर्डीपर्यंतचा तो देखील खुला टप्प्याटप्प्याने हा महामार्ग खुला होईल. कारण 1 मेला हेलिकॉप्टर सुद्धा या महामार्गावर 2 मेला कार्यक्रम आहे. 2 मेला ओपनिंग होईल. नगराध्यक्ष आपण बघितलं या ठिकाणी की 2 मेला जो आहे हा रस्ता लोकांसाठी खुला होऊ शकतो असे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेले आहे. एकंदरीतच बघतो आपण फार चांगला महामार्ग झालेला आहे. सगळे नेते खुश आहेत आणि आता बघितलं आपण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की 2 मेला हा महामार्ग सर्वांसाठी खुला केला जाईल. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. त्यामुळे आता जसं सिद्धार्थने सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली त्यामुळे या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 2 तारखेला होतंय हे तर आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. या संदर्भातली आणखी माहिती सिद्धार्थनं दिली आहे, ती ऐकूयात. समृद्धी महामार्ग जवळपास पूर्णपणे तयार झालेला आहे. एकंदरीतच आपण बघू शकतो की चकाचक रस्ता पूर्णपणे तयार झालेला आहे आणि एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरद्वारे जे आहे औरंगाबाद परिसरातून जो पट्टा जातोय महामार्गाचा त्याची पाहणी केलेली आणि चक्क त्यांनी महामार्गावरच आपलं हेलिकॉप्टर लँड केलेलं आहे. ही महत्वाची घडामोड यासाठी आहे की हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड होऊ शकतं. याचा अर्थ रस्ता पूर्णपणे सुरक्षित आहे. साहेब काय म्हणाल, रस्ता एकदम चकाचक, हेलिकॉप्टर उतरलंय. चकाचक हेलिकॉप्टर उतरलाय आणि ही सगळी शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आहे, उद्धव साहेबांचा आशीर्वाद आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा परिश्रम आहे. पण रस्ता पूर्णपणे एकदम चकाचक. आम्ही पण किती मिनिटात आलो, खूप शॉर्ट, एकदम लवकर आलो. काय म्हणाल, एकदम चकाचक रस्ता झालाय, हेलिकॉप्टर लँड झाला. नाही, आता फक्त लोकांना प्रतीक्षा आहे लवकर चालू होण्याची. एकदा चालू झाला की मुंबई आमची आहे, आता आम्हालाही वाटायला लागेल. निश्चितपणे. पण तुम्ही आता बोलणार का लवकरात लवकर सुरू करा म्हणून? नाही, आता होणार. ते मध्ये एक पूल बाकी आहे फक्त, ते पुलाचं काम फास्ट चालू आहे. तो पूर्ण झाला की मग डायरेक्टली. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि महत्त्वाच्या बातमीनंतर पुढची बातमी आहे साताऱ्यातली, कारण ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा ताबा तर सातारा पोलिसांनी घेतल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलाय. या दरम्यान शहर पोलीस ठाण्याच्या आवारात बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली होती. काल मराठा समन्वयकांनी घोषणाबाजी केली होती आणि याच पार्श्वभूमीवर इथे बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं कळतंय. दरम्यान सदावर्तेंची पोलीस कोठडी मागण्यावर पोलिसांचा भर दिसतोय. काही वेळापूर्वीची दृश्य आहेत जेव्हा कोर्टाच्या आवारात त्यांना आणण्यात आलं तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत. त्यामुळे सदावर्तेंच्या कोठडीत वाढ होणार का या प्रश्नाचं उत्तर काही वेळातच मिळू शकेल, कारण त्यांना आता कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे. दरम्यान सगळ्या परिसरात पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. काल जेव्हा त्यांचा ताबा घेतला होता सातारा पोलिसांनी आणि त्यानंतर मराठा समन्वयकांनी या परिसरात घोषणाबाजी केलेली होती
आणि त्यामुळे आज पोलिसांनी दक्षता राखत या सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्तात वाढ केली आहे. अधिक माहिती घेणार आहोत ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर सर, किती वाजता या संदर्भातली माहिती अधिक कळू शकेल आणि आज सकाळपासून काय काय घडामोडी घडल्यात? सध्या गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेले आहे. या ठिकाणी सध्या सुनावणी होत आहे. दोन्ही बाजूचे वकील आपला युक्तिवाद मांडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सकाळपासूनच या ठिकाणी सदावर्ते यांना कधी कोर्टामध्ये हजर करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती आणि कोर्ट परिसरामध्ये कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. साधारण 11च्या दरम्यान आहेत ते त्यांना सातारा शहर पोलीस ठाण्यामधून काढण्यात आलं. त्यावेळी भारतमातेचा जयघोष करत ते या ठिकाणी दाखल झाले. मात्र या ठिकाणी कोर्टाच्या आवारात आल्यानंतर त्यांनी विक्ट्री खून केली आणि ते आतमध्ये गेले आणि सध्या आता दोन्ही बाजूचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी जे सरकारी वकील आहेत त्यांनी बाजू मांडताना नेमकं सदावर्ते यांनी हे वक्तव्य का केलं होतं, साताऱ्याच्या गादी असू दे किंवा कोल्हापूरच्या गादी संदर्भात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, दोन्ही राज्यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, ते त्याचं नेमकं कारण काय त्याचा शोध घ्यायचा आहे आणि त्यासाठी जे आवश्यक आहे ती 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशा पद्धतीची मागणी आहे ते कोर्टासमोर केलेले आहे. आता सदावर्ते यांचे वकील ही आपली बाजू मांडत आहेत. ते सदावर्ते जे आहेत ते हे तपासासाठी सहकार्य करतील, मात्र त्यासाठी कोठडीची आवश्यकता नाही अशा पद्धतीने त्यांनी कोर्टाला सांगितलेले आहे. आणि हा सध्या युक्तिवाद आहे तो दोन्ही बाजूंचा कोर्टामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतात. पोलिसांनी सुद्धा सदावर्ते यांना अटक करायला कोरोना असल्यामुळे विलंब झाला अशा पद्धतीची कबुली आहेत ती कोर्टामध्ये दिलेली आहे. त्यामुळे आता ह्या दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर नेमकं कोर्ट या संदर्भातली काय निर्णय देते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. काही वेळातच ही सुनावणी पूर्ण होईल आणि या सुनावणीनंतर त्यांचे वकील आहेत ते माध्यमांच्या समोर येऊन बाजू मांडतील. मात्र सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे की सदावर्तेंना जेल मिळणार की बेल. धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीबद्दल. त्यामुळे काही वेळातच या माहितीसह आम्ही पुन्हा एकदा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करू आणि जाणून घेऊयात तिथे नेमकं काय घडतंय. आणि सध्या कोर्टात या संदर्भातलं कामकाज सुरू आहे आणि कोर्टाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत आणि यात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय. त्यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. लवकरच किरीट सोमय्यांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर निशाणा साधला. मीरा भाईंदर महापालिका आणि महाराष्ट्रात इतरत्र काही कोटींचा टॉयलेट घोटाळा झालाय. कुठे कुठे पैसे खातात तर विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत आणि याबद्दलचे सर्व कागदपत्र सुपूर्द करत असल्याची माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली. विक्रांतसाठी जमा केलेल्या प्रश्नांचा हिशोब द्या असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा सोमय्यांवर टीका केली आहे. अशा घोटाळ्यातून मुक्त झालेले आहेत अशांनी दुसऱ्यांच्या संदर्भात असे खोटे आरोप करणे बरोबर लोक विश्वास ठेवणार नाहीत. आधी तुम्ही तुमचा हिशोब द्या. विक्रांतचा पैसा कुठे गेला, विक्रांतचा पैसा गोळा केला त्याचं काय झालं हे घोटाळा द्या. लवकरच मी या महाशयांचा एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतरत्र काही कोटीचा टॉयलेट घोटाळा म्हणजे कुठे कुठे पैसे खातात विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत. सर कोण किरीट सोमय्याच आहे? होय. पुढची बातमी आपण बघणार आहोत यवतमाळमधली. कारण जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या खतारा इथल्या पैनगंगा नदीवरच्या पुलाचं बांधकाम गेल्या 2 वर्षांपासून रेंगाळलंय आणि यामुळे या भागातल्या नागरिकांना जीव धोक्यात घालून नदी ओलांडून प्रवास करावा लागतोय. शेतात जायचं असेल तर 10 ते 12 किलोमीटर अंतराचा फेरा घेऊन जावं लागतंय. पैनगंगा नदीवरचा हा पूल तेलंगणासह चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा भाग मानला जातो. खतरापासून यवतमाळ जिल्ह्याचं हे ठिकाण जवळपास 140 किलोमीटर अंतरावर आहे आणि या भागातले नागरिक खरेदीसाठी चंद्रपूर किंवा तेलंगणात त्यांना जावं लागतं. त्यामुळे हा पूल रखडला आणि नागरिकांचा जीव त्यामुळे टांगणीला लागलाय. भास्कर मेहरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. भास्कर, सविस्तर सांगाल का हा पूलचं काम रखडलेलं आहे आणि कशा रीतीनं नागरिकांना या सगळ्याचा त्रास सहन करावा लागतोय? रेणुका, खरं तर यवतमाळ जिल्ह्याचे जे रस्ते आहेत त्यानंतर पूल जे आहे या संदर्भातल्या ज्या आपण बऱ्याचशा ज्या स्टोरीज आहेत त्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या होत्या. सोबतच
या ठिकाणी ज्या पद्धतीने लक्षावर पुलावर दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याही आपण स्टोरीज या ठिकाणी हे केलेल्या आहे. मात्र अजूनही यवतमाळ जिल्ह्याचा जो ग्रामीण भाग आहे, जो अतिशय दुर्गम असा भाग आहे, जो यवतमाळपासून जवळपास 140 किलोमीटर अंतरावर आहे, खातारा नावाचं गाव आहे जे यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. या ठिकाणून पैनगंगा नदी जाते आणि या पैनगंगा नदीवर एक पूल उभारण्याचं काम सुरू होतं. मात्र हे जे काम आहे हे रंगाळलेलं आहे. गेल्या 2 वर्षापासून जवळपास काम या ठिकाणी ठप्प झालेलं आहे आणि त्यामुळे या परिसरातले जे नागरिक आहेत, जे शेतकरी आहे, सामान्य नागरिक आहे, या लोकांना प्रचंड प्रमाणात त्रास होताना दिसतोय. कारण नदीच्या पुढच्या भागात जर जायचं असेल शेतीवर तर किमान 10 ते 12 किलोमीटरचा फेरा त्यांना घ्यावा लागतो. सोबतच यवतमाळचं अंतर जास्त असल्यामुळे या लोकांची जी बाजारपेठ आहे ती एकतर चंद्रपूर आहे किंवा मग तेलंगणा. कधीपर्यंत काम व्हायला पाहिजे होतं आणि याच्या मागची कारणं काय समोर येत आहेत? खरं तर रेणुका हे काम 3 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे होतं, मात्र ते अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. या संदर्भात स्थानिक जे नेते आहेत त्यांनी सुद्धा प्रशासनाकडे काही तक्रारी दिल्या. त्यानंतर मग जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना सुद्धा या संदर्भातली माहिती दिली. मात्र स्थानिक जे या नेते आहेत, इथले आमदार असो किंवा मग खासदार असो, यांनी ज्या प्रमाणात लक्ष घालायला पाहिजे त्या बाबींकडे तसं घालताना दिसत नाही आणि त्यामुळेच हा एकंदरीत या पुलाचं काम रेंगाळलेलं आहे आणि नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात तर या ठिकाणची स्थिती अशी होते की नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि या पाण्यातून सुद्धा या लोकांना बरेचदा प्रवास करावा लागतो. सध्याही नागरिक जे जात आहेत त्यांना या ठिकाणी हाल सहन करावं लागत आहेत. धन्यवाद भास्कर या माहितीबद्दल. त्यामुळे जीव धोक्यात घालून इथे नदी ओलांडावी लागते आणि या संदर्भात खरं तर 3 वर्षात काम होणं अपेक्षित होतं, पण अजून देखील या पुलाचं कामच झालेलं नाही आणि त्याच्यामुळे बाजार असेल किंवा शेतीच्या कामाला जरी जायचं असेल तरी 10 ते 12 किलोमीटरचा फेरा घालून मग पुढे जावं लागतंय. आताच्या क्षणाची पुढची महत्त्वाची बातमी पुण्यातून आलेली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल झाल्याचं कळतंय. ते आता पुणे दौऱ्यावर आहेत आणि उद्या ते हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमात देखील उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमांसाठी देखील राज ठाकरे पुण्यात दाखल झाले. 2 दिवसांचा हा दौरा असल्याचं कळतंय. त्यामुळे आताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट्स. राज ठाकरे यांचं पुण्यात आगमन झालेलं आहे आणि तेव्हाची ही दृश्य सध्या आपण पाहतो आहोत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या गुढीपाडव्याला घेतलेली सभा आणि ठाण्यात झालेली उत्तर सभा यावरून हनुमान चालीसा म्हणण्याचे म्हणजे भुंग्यांचा वाद प्रचंड गाजतोय आणि त्याच्यात त्यांनी मनसैनिकांना दिलेले आदेश आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हनुमान जयंतीच्या निमित्तानं हनुमान चालीसाच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहत आहेत आणि त्याच्यामुळे पुणे दौऱ्याकडे देखील आता लक्ष असणार आहे. आजपासून या दौऱ्याला सुरुवात होती अशी माहिती कळते आणि त्यासाठीच पुण्यामध्ये राज ठाकरे यांचं आगमन होतानाची ही दृश्य आहेत. राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याला सुरुवात होते आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या 2 सभांमध्ये केलेली वक्तव्य आणि त्यावरून सुरू झालेलं राजकारण देखील सध्या आपण पाहतो आहोत. पुण्यामध्ये ते जेव्हा दाखल झाले तेव्हाची दृश्य आणि त्यांच्या कार्यकर्ते देखील त्यांना भेटीसाठी एकीकडे थांबलेले आहेत आणि त्यामुळे 2 दिवसांच्या दौऱ्याला आता सुरुवात झालेली आहे. हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमात देखील ते सहभागी होत आहेत. याआधी मनसे कार्यकर्त्यांनी देखील मनसे अध्यक्षांनी सांगितलेल्या भूमिकेमुळे हनुमान चालीसेचं पठण ठिकठिकाणी केलं होतं आणि राज्यभरातल्या बातम्या देखील आपण बघितल्या होत्या आणि याचवरून राज्यभरातल्या कार्यकर्त्यांच्या त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांनी काही ठिकाणच्या राजीनामे दिलेत अशी माहिती कळते. त्यामुळे बघूयात आता आणखीन काय काय घडतंय. आणि यानंतरची बातमी आहे कोल्हापुरातली. अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केल्याचं कळतंय. सलग सुट्ट्या आल्यात आणि त्याच्यामुळे भाविकांची गर्दी झाली आहे. मंदिराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती कळते. त्यामुळे कोल्हापुरातून आलेली आत्ताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी. सलग 4 दिवसांच्या सुट्ट्या आल्यात आणि त्याच्यामुळे अंबाबाई मातेचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या म्हणजे या सगळ्या परिसरात जर तुम्ही रांग बघत असाल तर कुठपर्यंत रांग पोहोचलेली आहे हे यावरून स्पष्ट दिसतंय. त्यामुळे अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे. गुरुवार ते रविवार अशा सुट्ट्या आल्यामुळे लोकांनी घराबाहेर पडून धार्मिक स्थळांना भेट द्यायला प्राधान्य दिलेलं दिसतंय. अधिक माहिती घेणार आहोत. ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, आणखीन काय तपशील मिळतोय? किती प्रमाणात ही गर्दी आहे रोजच्या तुलनेत असं म्हणता येईल? रोजच्या तुलनेमध्ये ही गर्दी आहे ते अधिक प्रमाणात आपल्याला आज दिसून येते, कारण सलग सुट्ट्या आहेत आणि सलग सुट्ट्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते कोल्हापूरला भेट देत असतात. यावेळी सुद्धा हीच परिस्थिती आहे ती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते. खरं तर अंबाबाई मंदिरामध्ये दर्शन रांग सोडून आहेत ते जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर ही भाविकांची रांग लांब लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते.
एकूणच पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात ओढा आहे तो भाविकांचा कोल्हापूरला पाहायला मिळतोय आणि त्यातच उद्या होणारी ज्योतिबा यात्रा, यामुळे कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेले आहेत आणि ते सुद्धा अंबाबाई दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दर्शन रांग आहे ते अंबाबाई मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते. एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूर ला मोठ्या प्रमाणात पर्यटक दरवर्षी येतात आणि आता सध्या सुट्टीचे दिवस आहेत आणि सुट्टीच्या दिवशी पण कोल्हापूरला पर्यटकांचा ओढा आहे तो वाढताना पाहायला मिळते आणि अंबाबाई मंदिरामध्ये लांबच लांब रांग आज दर्शनासाठी आहे ती लागल्याचे दिसून येते. ज्ञानेश्वर, आणि इतर ठिकाणची देखील जेव्हा आपण दृश्य बघतोय, कारण कोरोनाचा मधला काळ त्यामुळे 2 वर्ष हव्या त्या ठिकाणी जाता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे यावेळेला जास्त गर्दी असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच, कारण कोरोनामुळे अनेक निर्बंध आहेत ते भाविकांच्यावर आले होते आणि अंबाबाई मंदिरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे निर्बंध होते, कारण ई पास काढावा लागायचा आणि ई पासच्या वेळी जी दिलेली मुदत आहे किंवा वेळ आहे त्याच वेळी दर्शनासाठी यावं लागायचं आणि लिमिटेड ऍक्सेस आहे तो मंदिरामध्ये असायचा. दररोज केवळ 2000 ते 3000 भाविकांना एका तासामध्ये सोडलं जायचं. आता मात्र तसे कोणतेही निर्बंध नाही, त्यांनी भाविकांना मनसोक्त असं देवीचं मनोभावी दर्शन घेता येते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मोठ्या रांगा लागलेल्या दिसत. धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीबद्दल. आणि यानंतर आपण थेट महत्वाची एक बातमी बघणार आहोत. जळगावमध्ये जाणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे सध्या संवाद साधतात. सांगत होतो पुलोद आघाडीचं सरकार संपल्यानंतर ज्यावेळेस 1980ला पहिली यात्रा निघाली कापसाची, त्या कापूस दिंडीमध्ये मी समावेश होतो आणि त्यांना आठवण दिली की त्या कालखंडामध्ये आपण मिरच्याची भाजी जळगाव गावला तयार खाल्ली होती. म्हणजे या खानदेशमधली एक मिरच्याची भाजी लोकप्रिय आहे, त्या ठिकाणी आपण तो कार्यक्रम केला होता आणि तेव्हापासून दुरून का होईना पवार साहेब मला परिचित आहेत, ओळखतात. अनेक वेळा मी बारामतीला गेलेलो आहे, अनेक वेळा त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता असताना, अनेक वेळा कृषी मंत्री असतानाही मी भेटी दिली आहे. सातत्यानं मी पाहिलं आहे की कृषी क्षेत्रामधलं अत्यंत चांगलं काम जर अनुभवायचं असेल, पाहायचं असेल तर बारामतीला गेलं पाहिजे. मी जाहीर विधानसभेत अनेक वेळा बोललेलो आहे आणि या ठिकाणी आपण आलात, मी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये स्वागत करतो. आपल्या सहवासाचा या परिवारालाही लाभ मिळाला. एक पारिवारिक कुटुंब असतो, एक आनंदाचा क्षण असतो, एक भावनात्मक प्रसंग असतो. या प्रसंगामध्ये मुरलीधर अण्णांच्या अनेक आठवणी मनामध्ये आहेत. अनेक वेळा मी त्यांच्या सोबत राहिलेलो आहे, प्रसंगामध्ये आहे, कार्यक्रमामध्ये आहे, मुक्ताई मंदिरामध्ये आहे, प्रल्हाद भवनबरोबर राहिलेलो आहे. अशा अनेक आठवणी आहेत, भावना आहेत, परंतु वेळ कमी आहे. मी या निमित्तानं त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाथाभाऊ. भाऊंनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे खरोखर आदरणीय साहेब राजकारणातले हिंद केसरी आहेत. यानंतर मी पुढचं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो की ज्यांनी अण्णासाहेबांचा कार्यकाळ जवळून पाहिला आणि अण्णासाहेबांनी देखील त्यांची राजकीय कारकीर्द घडताना बघितले असे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री सन्माननीय गुलाबरावजी पाटील साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. कैलासवासी अण्णासाहेब यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी उपस्थित असलेले आपल्या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब, मंत्रिमंडळातले माजी सहकारी राज्यमंत्री आदरणीय प्राजक्तजी तनपुरे साहेब, या जिल्ह्याचे नेते आदरणीय नाथाभाऊ, सगळे व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय आमदार महोदय, सर्व पक्ष. आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जळगावमधले एका कार्यक्रमात उपस्थित आहेत. काही वेळापूर्वीच ते जळगावमध्ये पोहोचले आणि त्या दरम्यान सुरू असलेल्या कार्यक्रमातली नेत्यांची वक्तव्य आणि त्यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. रामनवमी नुकतीच झाली आणि त्यानिमित्तानं शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साईचरणी भरभरून दान दिलंय. 9 ते 11 एप्रिल या 3 दिवसांच्या कालावधीत 2.25 लाख भक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं असं कळतंय आणि या भाविकांनी साईंच्या चरणी 4,57,00,000चं दान अर्पण केलंय, ज्यामध्ये दानपेटी, ऑनलाईन देणगी आणि सोन्या चांदीच्या दानाचा समावेश आहे. या कालावधीत 1,66,000 भक्तांनी प्रसादालयामध्ये प्रसादाचाही लाभ घेतला अशी माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली आहे. रामनवमीपासून शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होताना दिसते. आता सुद्धा सलग सुट्ट्या आल्यानं शिर्डीमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं चित्र आहे. आता मी साई मंदिराजवळ द्वारका माई या मंदिराजवळ आहे आणि भक्तांच्या रांगा इथे दर्शनासाठी लागलेल्या दिसत आहेत. निर्बंधमुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर
शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी होताना दिसते। त्यामुळे आर्थिक जे अडचणीत आलेले शिर्डीकर होते यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आपण जर बघितलं तर रामनवमीच्या 3 दिवसाच्या काळामध्ये जवळपास 3 लाख भाविकांनी शिर्डीमध्ये हजेरी लावलेली होती। जवळपास 4,57,00,000 रुपयांचं दान देखील साईबाबांना आलेलं आहे। जवळपास 2.5 लाख लाडूची विक्री झाली आहे। यामुळे शिर्डीच्या आर्थिक याला विकासाला देखील चालना मिळताना दिसते। त्यामुळे शिर्डीकर आनंदी झालेले आहेत। नेमकं काय शिर्डीकरांच्या भावना आहेत आपण ते देखील जाणून घेऊ। सुनीलराव, अनेक दिवस झाले शिर्डी बंद होती, आता शिर्डीत पुन्हा एकदा भाविकांची गर्दी होताना दिसते। काय काय भावना आहेत शिर्डीकरांच्या देखील? बरेच दिवसापासून शिर्डी लॉकडाऊन असल्यामुळे गर्दी नव्हती, पण आता प्रचंड गर्दी झाली। हॉटेल वगैरे चांगले फुल आहे, लोकांचे धंदे चांगल्या प्रकारे होऊ राहिले। आणि रात्री तर लाईट गेली होती, वीज महामंडळाने फार त्रास साई भक्तांना त्रास झाला तो, लाईट गेली नाही पाहिजे शिर्डीची। आणि हे रुतलेला चाक बाहेर निघाला, आता आर्थिक घडीत बसायला लागली, पण लाईट जर गेली तर अवघड परिस्थिती होईल। विजेची समस्या आहे, मात्र कुठेतरी भाविकांची शिर्डीमध्ये होणारी गर्दी शिर्डीकरांना, शिर्डीतल्या व्यावसायिकांसाठी, साईबाबा संस्थांसाठी दिलासा देणारे ठरते। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी। आणि आता पुढची बातमी आपण बघणार आहोत। केंद्र सरकारच्या महागाईच्या विरोधात विरोधी पक्षांकडून सातत्यानं आंदोलनं केली जात आहेत आणि राष्ट्रवादीकडून एका क्रिकेट चषकाचं आयोजन करण्यात आलेलं होतं ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये। याचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झालं आणि त्या देखील यावेळी मैदानात उतरलेल्या होत्या। एरवी राजकीय मैदानात फटकेबाजी करणाऱ्या सुप्रिया यांनी यावेळी क्रिकेटच्या मैदानात देखील फटकेबाजी केली, तेव्हाची आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय आणि येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील या सगळ्या बातम्यांच्या अपडेट्ससह भेटत राहणार आहोत। फेसबुक, ट्विटर आणि त्याचबरोबर यूट्यूबवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका। यूट्यूबवर या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। पहा फक्त न्यूज 18.com।